कोणतीही एखादी मोठी व्यक्ती सार्वजनिक जीवन कोणत्याही कारणाने सोडून गेली तर त्या व्यक्तीचे केवळ विचार मागे राहतात आणि हे विचार देखील त्या ठराविक काळापुरतेच मर्यादित राहू शकतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कार्य मात्र त्याला अपवाद आहे. त्यांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक व स्फूर्तिदायी ठरते. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 1891 महू येथे झाला. तत्कालीन प्रखर अशा सामाजिक विषमतेमुळे बालपणीच त्यांच्या मनावर वाईट अनुभव कोरले गेले. पुढे 1913 ते जेव्हा बडोद्याच्या महाराजा सयाजी गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीच्या आधारे अमेरिकेला गेले तेव्हा त्यांना अस्पृश्यतेचा काहीच त्रास झाला नाही. पण या परस्पराविरोधी अनुभवांचा विचार करून त्यांनी आपल्या देशाला व समाजबांधवांना या सामाजिक विषमतेच्या विळख्यातून बाहेर काढायला मनोगत ठरवले. परदेशात असतानाच त्यांना कोलंबिया विद्यापीठाने PhDची पदवी बहाल केली. 1925 त्यांनी मिळवलेल्या या डॉक्टरेटचा विषय होता नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, ए हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांचे अध्ययन केले. पुढे त्यांनी लंडन येथील विद्यापीठात दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध सादर केला आणि DSc ही पदवी मिळवली. भारतात आल्यावर सामाजिक विषमता दूर करण्याच्या हेतूने अस्पृश्य मानलेल्या गेलेल्या सामाजिक कैफियत समाजासमोर मांडण्यासाठी त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत अशी वृत्तपत्रे चालवली. या काळात जी काही वृत्तपत्रे महाराष्ट्रात होती त्यातून अस्पृश्यांचे प्रश्न मांडले जात नव्हते. त्यामुळे अस्पृश्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्रांची गरज होतीच. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडी तसेच नवीन समाजाची निर्मिती या अनुषंगाने त्यांनी त्यातून लिखाण केले. वृत्तपत्राचा वापर त्यांनी कधीच केवळ आपल्या पक्षाची राजकीय ध्येयधोरणे राबवण्यासाठी केला नाही. स्पृश्य आणि तथाकथित अस्पृश्य अशा दोन्ही समाजाच्या लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करणे हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होय. केवळ वृत्तपत्रांमधूनच नाही तर त्यांनी दी अनटचेबल्स, शूद्रपूर्वीचे कोण होते, बुद्ध अँड हिज धम्मा असे ग्रंथ लिहिले. याशिवाय थॉट्स ऑन पाकिस्तान हा जागतिक राजकारणावरील ग्रंथ देखील लिहिला. साहित्याला त्यांनी मनोरंजनाचे साधन म्हणून कधीच वापरले नाही. उत्तम समाज समीक्षक असण्याबरोबरच स्वतः एक वाङ्मय समीक्षक असणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, मुकेश्वर यांच्या भाषेचा गौरव केला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या खरा ब्राह्मण, यशवंत टिपणीस यांच्या दख्खनचा दिवा या नाटकांवर देखील त्यांनी विस्तृत स्वरूपात अभिप्राय दिलेले आहेत. बर्ट्रांड रसेल यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन या नाटकावर त्यांनी आपले मत नोंदवले आहे. रिडल्स इन हिंदुइझम, महाराष्ट्र, लिंग्विस्टिक स्टेट अँड मायनॉरिटीज, भारतातील जाती या ग्रंथाचीही त्यांनी निर्मिती केली. डॉक्टर आंबेडकर यांच्यावर संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले व राजश्री शाहू महाराज या व्यक्तिमत्वांचा, त्यांच्या विचारांचा व कार्याचा मोठा प्रभाव होता. डॉक्टर आंबेडकर हे कर्ते सुधारक होते. सर्व माणसे समाज आहेत, कोणीही उच्च किंवा नीच नाही अशी त्यांची ठाम धारणा होती. जातीय उतरंड, चातुर्वर्ण्य व्यवस्था या व्यवस्थेत शूद्र मानल्या गेलेल्या जातींवर होणारे अत्याचार यांबाबत त्यांच्या मनात विलक्षण चीड होती. आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी समाजतेचे धडे दिले. ते जेव्हा लंडनहून भारतात परत आले तेव्हा परिचित लोकांनी बाबासाहेबांना मोटरीने घरी जावे असा आग्रह धरला, पण त्यास बाबासाहेबांनी नकार दिला. मग लोकल रेल्वेच्या प्रथम वर्गातून तरी बाबासाहेबांनी प्रवास करावा असा आग्रह लोकांनी धरला, पण
तोही आग्रह मोडत त्यांनी आपल्या रेल्वेच्या 3ऱ्या वर्गातून प्रवास केला. जेव्हा ते घरी गेले तेव्हा त्यांच्या भावाने त्यांना बसण्यासाठी टेबल खुर्ची आणण्यासाठी धावपळ सुरू केली. पण इथेही बाबासाहेबांनी घरातील घोंगडीवर बसणेच पसंत केले. या कृतीतून त्यांनी समानतेचे तत्त्व बिंबवले. त्यांनी या कृतीतून स्पष्ट केले की शिक्षण घेऊन ते सुशिक्षित झाले असेल तरी समाजबांधवांना ते विसरलेले नाहीत. त्यांची दुःखे त्यांना स्मरणात आहेत. डॉक्टर आंबेडकरांनी 1927ला महाडच्या चौदार तळ्यावर अस्पृश्यांना देखील पाणी भरता यावे यासाठी सत्याग्रह केला. स्वतः डॉक्टर आंबेडकर जरी हिंदू देवतांना मानत नव्हते तरीही त्यांनी 1930ला नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह सुरू केला. कारण जर मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळाला तर त्यामुळे अस्पृश्यतेचा प्रश्न सुटण्यास हातभार लागेल असे त्यांचे मत होते. हे सत्याग्रह केवळ त्या तळ्यापुरते किंवा मंदिरापुरते मर्यादित नव्हते, तर तो लढा सन्मानाने जगण्याच्या हक्कांसाठी होता. तो लढा तत्कालीन अस्पृश्यांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि मानवी हक्कांसाठी होता. याचसाठी त्यांनी वर्णव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीर दहनही केले. 1917 ते 1935 या काळात हिंदू धर्मात राहूनच त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला, धर्मसुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत, कमी पडत आहेत हे त्यांच्या लक्षात आले. तसेच तथाकथित उच्चवर्णीय लोक आपल्या वर्तनात व मानसिकतेत बदल करत नाही हेही त्यांच्या लक्षात आले. म्हणूनच 1935मध्ये त्यांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा येवला येथे केली. 1956मध्ये सुमारे 5 लाख अस्पृश्य बांधवांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन डॉक्टर आंबेडकरांनी धर्मपरिवर्तनाची घोषणा प्रत्यक्षात आणली. डॉक्टर आंबेडकर केवळ जातीव्यवस्थेच्या विरोधातच लढत होते असे नव्हे किंवा ते केवळ विशिष्ट एका समाजाच्या विकासाचाच केवळ विचार करत होते असेही नव्हे. त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचेही भान होते. शिक्षण, अंधश्रद्धा, स्त्रियांची स्थिती, अर्थकारण, राजकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था या मुद्द्यांकडेही त्यांचे अवधान होते. एकीकडे ते जसे 1930 ते 32मध्ये झालेल्या गोलमेज परिषदातून अस्पृश्यांच्या न्याय व हक्कांसाठी लढतात, तसेच दुसरीकडे हिंदू समाजातील स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा, संपत्तीतील हक्क, घटस्फोट इत्यादींबाबत स्वातंत्र्य मिळावे म्हणून हिंदू कोड बिल संसदेत मांडतात आणि ते नामंजूर झाले म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा नाही देतात. राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा हा टिळक व आगरकर यांच्यातील वाद डॉक्टर आंबेडकरांच्याही मनात चालत होता. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल तर त्यातून कधी गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी त्यांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य हाती घेतले. 1930 सालच्या गोलमेज परिषदेच्या वेळी त्यांनी ब्रिटिशांना भारत सोडा असा सल्ला दिला होता. आपल्या PhDच्या प्रबंधातूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक घोषणांचे विश्लेषण केले होते. विभक्त मतदारसंघाच्या प्रश्नावरून जेव्हा महात्मा गांधींनी आमरण घोषणा सुरू केली तेव्हा डॉक्टर आंबेडकर त्यांच्यासमोर महात्मा गांधींचे प्राण महत्त्वाचे की जाती बांधवांचे हित महत्त्वाचे असा प्रश्न उभा राहिला. शेवटी त्यांनी तडजोड स्वीकारून महात्मा गांधींजींना आमरण उपोषण मागे घ्यायला लावले व त्याचवेळी अस्पृश्यांसाठी वेगळ्या रीतीने राखीव मतदारसंघ निर्माण करून आपल्या जाती बांधवांचेही हित देखील पाहिले. जेव्हा त्यांनी धर्मांतर करायचे ठरवले तेव्हा सखोल अभ्यास व चिंतन करून त्यांनी अहिंसा, सत्य, मानवता यांना प्राधान्य देणारा बौद्ध धर्म निवडला. धर्म परिवर्तनाच्या या कृतीतून त्यांचे देशप्रेम लक्षात येते. आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात रोज 18 तास अभ्यास करणारे डॉक्टर आंबेडकर शिक्षणाचे महत्त्व चांगल्या प्रकारे ओळखून होते. शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी मुंबई येथे 1946मध्ये सिद्धार्थ महाविद्यालयाची
तर औरंगाबाद येथे 1925मध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. याशिवाय त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि डिप्रेस्ड क्लास एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थांची देखील स्थापना केली. शिक्षणाबरोबरच त्यांनी राजकीय क्षेत्रातही 1924मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापना केली. 1927ला सवर्णांच्या अन्याय व अत्याचारापासून पदलितांचे संरक्षण करावे या हेतूने शिस्तबद्ध असे समता सैनिक दल स्थापना केले. 1936 साली त्यांनी स्वातंत्र्य मंजूर पक्षाची स्थापना केली. तर 1942 साली अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. पुढे अखिल भारतीय स्तरावर रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचे त्यांनी ठरवले होते, परंतु दुर्दैवाने त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. डॉक्टर आंबेडकरांना भारतीय कृषी व्यवस्थेची देखील चांगली जाण होती. सामूहिक शेतीचे ते पुरस्कर्ते होते. भारतासारख्या कृषीप्रधान देशात पाणी आणि वीज यांचा समानरित्या पुरवठा झाला तर भारत एक समृद्ध देश होण्यास वेळ लागणार नाही, असे त्यांचे मत होते. पूर्वीच्या काळी खेती पद्धत अस्तित्वात होती. या खोती पद्धतीमुळे शेतीवर वर्गावर खूप अन्याय झाला. ही खोती पद्धत नष्ट करणारे फायदे डॉक्टर आंबेडकरांनी केले. ज्याप्रमाणे रेल्वे मार्गावर पूर्णपणे केंद्र शासनाची मालकी असते, त्याचप्रमाणे जलमार्गावर देखील केंद्र शासनाचीच मालकी असावी असे त्यांचे मत मांडले. त्यामुळे त्याचे आज काय परिणाम झाले आहेत हे सर्वश्रुत आहेत. आज भारतात जी नदीजोड प्रकल्पाविषयी चर्चा चालू आहे, त्या नदीजोड प्रकल्पाचाही एक योजना देखील त्यांनी फार आधीच मांडली होती. 1947मध्ये डॉक्टर आंबेडकरांचा स्वातंत्र्य भारताचे कायदा मंत्री म्हणून पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात प्रवेश झाला व त्याच वर्षी त्यांनी भारतीय राज्य संघटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी व घटना समितीचे सभासद म्हणून निवड झाली. राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय जनता डॉक्टर आंबेडकरांना कदापिही विसरणार नाही. विविधतेने नटलेल्या आपल्या भारत सक्षम संघराज्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. आजच्या काळात गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीही घटना मार्गदर्शक ठरते. यावरून डॉक्टर आंबेडकरांच्या दृष्टिपणाची बुद्धिमत्तेची कल्पना आपल्याला येते. इतर पाश्चात्य देशात स्त्रियांना व गरिबांना मतदानाचा अधिकार फार उशिरा मिळाला, पण डॉक्टर आंबेडकरांनी प्रौढ मतदान पद्धतीचा स्वीकार आपल्या देशात केला होता. प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांचे कार्य नीट करता यावे यासाठी त्यांच्या सेवाशर्ती नेमणूक याबाबत राज्यघटनेचा तरतूद करून त्यांना डॉक्टर आंबेडकरांनी निर्भयपणे काम करण्याचे स्वातंत्र्य दिले. राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्य योद्धारक असे डॉक्टर आंबेडकर हे डिसेंबर 1956लाही जग सोडून गेले. आज भारतीय लोकशाहीच्या कसोटी काळ सुरू आहे की भारतीय लोकशाहीला भारतीय जनताच तर नाकारणार नाही ना. स्वातंत्र्य भारतातील लोकशाहीविषयी चिंतन करताना डॉक्टर आंबेडकर म्हणतात की जोपर्यंत इंग्रज सरकार होते तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टींची जबाबदारी आपण त्यांच्यावरच टाकत होतो, पण आता आपण स्वातंत्र्य झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे. अद्वितीय बुद्धिमत्ता या आधारे स्वतः घेतलेले अतिउच्च दर्जाचे शिक्षण, जागतिक दर्जाची विद्वत्ता, बंडखोर व क्रांतिकार्य करण्याची ही प्रवृत्ती, संघटक कौशल्य, शिस्तबद्धता व नीटनेटकेपणा, वक्तृत्व, इंग्रजी भाषेतील प्रभुत्व, प्रचंड वाचन, संशोधनात्मक अभ्यास, अभ्यासपूर्वक व प्रेरणादायी लेखन. थँक्यू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.